नमस्कार मित्रांनो, हा आहे आपला सोयाबीनचा प्लॉट. 1001 रुची हा प्रकार आपण वापरलेला आहे. तर सध्या अशा प्रकारचा हा प्लॉट आहे बघा. तर पेरणी करून हा प्लॉट जवळपास 45 दिवसांचा झाला आहे. 16 जूनला पेरणी केली होती. 16 जून म्हणजे 16 जुलै 30 दिवस आणि वरचे 10 दिवस, म्हणजे ऑलमोस्ट 40-42 दिवसांचा हा प्लॉट झालेला आहे. तर मित्रांनो, हा आपण बघू शकता कशा पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे. अळ्यांचा थोडा प्रादुर्भाव दिसतो याच्यावरती. आपण फुलांचा वगैरे याच्यावरती कसा आहे ते बघूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने फुले लागलेली आहेत. तर मला वाटतं की हा चांगला बहार आहे फुलांचा. तर इथे एक आपल्याला अळी पण दिसत आहे. ती बहुतेक पॅरालाइज झालेली आहे अळी. ती नाही, ती मेलेली नाही आहे बहुतेक. ते ॲम्प्लिगोची काल आपण फवारणी केली होती. तर बघूया 2 दिवसांनी परत हा प्लॉट कसा दिसतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता अशा पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे. 18 इंचीने पेरणी केलेली होती. तर हे बघा, फुलं लागलेले आहेत. गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये मला यावर्षी चांगले फुले लागलेत असं वाटतंय. तर मित्रांनो, आपण बघूया की कशा पद्धतीने याचा उत्पन्न निघेल. गेल्या वर्षी या प्लॉटमध्ये टोटल 80 कट्टे सोयाबीन झालेला होता मित्रांनो. 80 कट्टे म्हणजे ऑलमोस्ट 80 गुणिले 65 केलं तर 45 टन 45 क्विंटल सोयाबीन झालेलं होतं आपलं. तर बघूया मित्रांनो यावर्षी कसा उतार देईल. ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी ॲम्प्लिगोच्या फवारणीचा पण रिझल्ट सांगेन की कसा रिझल्ट आहे ॲम्प्लिगोचा, कशा पद्धतीने याच्यावरती ॲम्प्लिगोचा इफेक्ट झालेला आहे. मला ॲक्च्युली आता इथे शेतात जायला भीती वाटत आहे. तर मित्रांनो, काळजी पण घेत चला. सेफ्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.